जी बाबा की जय. ओम नमो श्री फुलाय नमः योगीराजात्मय रामा पंचविशांतक शांतीधामा नमो तुझ साष्टांगी. हे पूर्ण ब्रह्मा परमात्मा श्री फुलाजी बाबा तुम्हास माझा नमस्कार. पंचमहाभूतावर परभूत्व मिळवून सर्वस्वरूपी ब्रह्मलीन मग्न असलेले योगीराजा तुम्हास साष्टांग नमस्कार. तुझ्या स्तोत्राची गोडी तूच हो न्या नावाडी नित्यन तू न प्रेम घडी उमलवी तू ईश्वरा. हे ईश्वरा फुलराया तुमच्या स्तोत्राची गोडी कितीतरी वर्णन करावे. तुम्हीच माझ्या हृदय रूपी नावेवर बसून एखाद्या नावाडीप्रमाणे नित्य नवीन परिमानंदाची कळी निर्माण करता व माझे हृदय परिमानंदाने आनंदित करता. जय जयाची स्वयंसिद्धा कोणवर नील तुझी प्रतिष्ठा ठेविता पायी सरधा तारसी बद्धा सर्वेश्वरा. हे स्वयंसिद्धा सिद्धयोग पूर्ण केलेले योगी पुरुष तुमच्या राजयोगी वा ब्रह्म साक्षात्कार शक्तिपाताचे वर्णन कोण करू शकेल. प्रभू तुमच्या योग सामर्थ्याचं वर्णन सामान्य बुद्धीने करणं अशक्य आहे. एखाद्या विचाराने तुमच्या चरणी श्रद्धाभाव ठेवून नमस्कार केल्यास त्यास तारून नेण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे हो जगदीश्वरा. जय जयाजी फुलेश्वरा प्रगटला जगी अवतारा अवतार कार्य कराया झाला सियासरा दुर्बला. हे महायोगी फुलेश्वरा फुलाजी महाराज अनाथासेनाथ दिन दुबळ्याचे कैवारी बनवून त्यांचे अज्ञान अंधकार दूर करून सन्मार्गाला लावण्याचे कार्य हाती घेऊन प्रकट झालात. तुम्ही अवतारी महापुरुष आहात. जय जयाजी फुलराया मी आलो तुझ्या पाया स्फूर्ती वाढो गुणगाया मागणे सखया तुझ पायी. हे सिद्धयोगी फुलाजी महाराज आम्ही तुमच्या चरणी एक मागणी मागत आहोत. तुमच्या योग लीलेचे गुण गान गाण्याची स्फूर्ती आमच्या हृदय निर्माण करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना असो. जय जय बाबा फुलाजी कृपेचा धनवर्सो आजी अनंत दोषे तापलो जी अग्नी माझी अहळलो. हे सद्गुरू फुलाजी बाबा काय सांगावे माझ्या संसाराची कथा. ह्या प्रपंच सुखाच्या मोहात अनेक दोषांनी अनेक अडचणीत गुरफडून त्रस्त झालो आहे. प्रपंच दोषातील अग्नी चटके फारच तीव्र गतीने मला भाजून काढत आहे. प्रभू या अनंत दोषातून मुक्त करण्यासाठी आपल्या कृपेचा वर्षाव माझ्यावर करा व यातून मुक्त करा. जय जयाजी सिद्धेश्वरा जननी जनिता तुची खरा या भव्य विश्वात आसरा तूच एक आहेसी. हे सिद्धेश्वरा विश्वंभरा योगी राजा या सृष्टीचा करता करविता तुम्ही आहात. या भव्य विश्वामध्ये फक्त तुमचाच एक आधार मला आहे. जय जय बाबा गजानन बाबा शाही ताजो दिन तेची बाबा फुलाजी जान गुळगोडी भिन्न केवी मानो. संत महंत वली इत्यादी महात्म्यांनी जगाच्या कल्याणा स्वतःचा देश झिजवून त्या त्या काळामध्ये अज्ञान अंधश्रद्धेत अडकलेल्या लोकांना वर काढून त्यांना सन्मार्गाकडे नेले. त्यातील महापुरुष संत गजानन बाबा शिर्डीचे शाही बाबा आणि ताजुद्दीन बाबा तसेच सध्याचे ब्रह्मनिष्णात संत फुलाजी बाबा या सर्व संत मंडळींनी जगाच्या उद्धारासाठी कार्य केले आणि करत आहेत. या अध्यात्म कार्यास वेगळे कसे मानता येईल. जय जय माता शबरी समरमे वाढते दुरी आसुनी व्याप्त ब्रह्म साक्षात्कारी बाबा फुलाजी तरी तुझे केवी. ही ताडवाई शक्तीपीठाची शबरी माता तिचे कार्य देखील आध्यात्मिक होते. मग फुलाजी बाबाचे जगावर होत असलेले आत्मसाक्षात्काराचे कार्य वेगळे कसे म्हणता येईल. दोघांचेही कार्य ब्रह्म साक्षात्कार असून जगाच्या उद्धारासाठीच होय. नमो फुलेश्वरा. देहे दे जरी भिन येथे नाही तुझे पण मुखेत व एकच जाण अनंत वेशे नटलेला. संत किंवा ईश्वर यांचे देहे दे जरी वेगळे असले वेशभूषा वेगळी असली तरी पण त्याचे ब्रह्म साक्षात्काराचे कार्य जगावर सारखेच असतात यात संशय नाही. जय जय बाबा मुंगसाजी श्री घोगले आडकोजी श्री खटेश्वर बाबा फुलाजी नाही नाहीच वेगळाले. योगी पुरुष जगाच्या कल्याणासाठी आपला देश झिजून अध्यात्म जागृतीचे कार्य अहोरात्र केले आहे. महान संत श्री मुंगसाजी बाबा श्री घोगले बाबा श्री आडकोजी बाबा यांचे मालिकेतील दीनदरिद्राचे उद्धारक होते. संत श्रेष्ठ श्री फुलाजी बाबा यांचे जगावर होत असलेले अध्यात्म कार्य वेगळे कसे म्हणता येईल हे त्याचे महान कार्य होय. श्री संत सद्गुरू फुलाजी बाबा की जय.